नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्मजीवांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। स्फुरदाचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे। प्रमुख 3 अन्नद्रव्यांपैकी स्फुरद एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे, ज्याचा उपयोग आपल्याला मुळांच्या वाढीसाठी, बीज निर्मितीसाठी आणि फळधारणेसाठी प्रामुख्याने होतो। परंतु जमिनीच्या विविध प्रकारानुसार स्फुरद हे कॅल्शियम फॉस्फेट, आयर्न फॉस्फेट, ॲल्युमिनियम फॉस्फेट यांसारख्या संयुगांमध्ये अविद्राव्य स्वरूपामध्ये जमिनीमध्ये उपलब्ध असतं आणि हे अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद पिकांना सहजगत्या उपलब्ध होत नाही। तर हे उपलब्ध करून देण्यासाठी आपण आजचा विषय निवडलेला आहे, ज्याचं नाव आहे स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव आणि त्यांचे कार्य। तर प्रामुख्याने स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव म्हणजे काय? तर हे सूक्ष्मजीव निसर्गतःच जमिनीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि ते आपल्या चयापचय क्रियाद्वारे अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचं रूपांतर विद्राव्य स्वरूपात करतात आणि जे पिकांना सहजगत्या उपलब्ध होईल। तर यामध्ये प्रामुख्याने जीवाणू आणि बुरशींचा समावेश होतो। यामध्ये बॅसिलस सबटिलिस, बॅसिलस पॉलिनिक्झा, सुडोमोनास स्ट्रॅटा, सुडोमोनास फ्लोरोसन्स यांसारखे जीवाणू आणि ॲस्परजिलस व पेनिसिलियम या बुरशींच्या काही प्रजाती यांचा समावेश स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये होतो। तर हे सूक्ष्मजीवांचं कार्य कसं चालतं की जेणेकरून ते जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विद्राव्य स्वरूपात करतात। यामध्ये प्रामुख्याने पहिलं पद्धत जी आहे ती म्हणजे सेंद्रिय आम्लांची निर्मिती। हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये विविध प्रकारचे सेंद्रिय आम्ले उत्सर्जित करतात। यामध्ये प्रामुख्याने मॅलिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड्स यांसारखे आम्ल जमिनीमध्ये सोडतात आणि या आम्लांची अभिक्रिया कॅल्शियम फॉस्फेट, ॲल्युमिनियम फॉस्फेट, लोह फॉस्फेट यांमध्ये अभिक्रिया होऊन यातील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विद्राव्य स्वरूपामध्ये जमिनीमध्ये उपलब्ध करतात, जे पिकांना सहज उपलब्ध होते। दुसरं पद्धत जी आहे ती म्हणजे विकरांची निर्मिती। फायटेज, फॉस्फेटेज यांसारखी विकरे जमिनीमध्ये उत्सर्जित करतात, जी अविद्राव्य स्वरूपातील संयुगांसोबत तसेच काही खनिजांसोबत अभिक्रिया करून त्यातील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचं रूपांतर विद्राव्य स्वरूपात करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात। तिसरं पद्धत आहे जे जैविक समिश्रण। जैविक समिश्रण म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बायोचिलेशन म्हणतो। यामध्ये हे सूक्ष्मजीव काही द्रव्य अशा प्रकारे जमिनीमध्ये सोडतात की ज्या द्रव्यांची आकर्षण शक्ती लोहाप्रती जास्त असते, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये सायडरोफोर म्हणतो। तर असे रसायने किंवा द्रव्ये हे अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदासोबत अभिक्रिया करून त्यातील लोहाचं, ॲल्युमिनियमचं आणि स्फुरदाचं हे रूपांतर आयनिक फॉर्ममध्ये करतात आणि हे आयनिक फॉर्ममधील रूपांतर पिकांना सहजगत्या उपलब्ध होतं। तर अशा पद्धतीने आपण स्फुरद विरघळणारे सूक्ष्मजीव ज्यांची कार्यपद्धती जी आहे, ज्यामध्ये ते स्फुरद विरघळण्याचं कार्य करतात। यानंतर आपण बघणार आहोत स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांचे फायदे। स्फुरद विरघळणारे सूक्ष्मजीव प्रामुख्याने पिकांना पोषण द्रव्यांची उपलब्धता करतात। यामध्ये प्रामुख्याने स्फुरद विरघळवून स्फुरदाची उपलब्धता पिकांना करतात। दुसरं आहे की पर्यावरणास पूरक। हे सूक्ष्मजीव जैविकरित्या स्फुरदाचं विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतात, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर कमी होतो। 10 ते 15% आपण रासायनिक खतांचा वापर कमी करू शकतो। त्याचबरोबर खर्चातही बचत होते। तिसरं आहे की मातीची सुपीकता वाढवणे किंवा मातीची जडणघडण सुधारणे। यामध्ये हे सूक्ष्मजीव काही इतर उपयुक्त सूक्ष्मजीवांची देखील जैविक क्रिया वाढवतात, जेणेकरून मातीचे जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होते, परिणामी मातीचा पोत सुधारतो। तिसरं आहे की ह्या सूक्ष्मजीवांमुळे काही इतर रसायनं देखील हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये सोडत असतात, जेणेकरून पिकांची प्रतिकारशक्ती वाढते। यामध्ये काही ऑक्टॅनॉन, मिथिल ब्युटॉन यांसारखी काही व्होलॅटाइल्स कंपाऊंड, ज्याला आपण वायू स्वरूपातील काही रसायनं आहेत, ज्या रसायनांमुळे पिकांमध्ये प्रतिकारक क्षमता वाढते। तर अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा, स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून पिकांना वाढीत तसेच उत्पादनात वाढ करू शकतो। त्यानंतर हे सूक्ष्मजीव शेतामध्ये वापरायचे कसे याच्या आपण काही पद्धती पाहणार आहोत। यामधील पहिली प्रमुख पद्धत म्हणजे बीज प्रक्रिया। तर स्फुरद विरघळणारे सूक्ष्मजीवांचं 200 ग्रॅमचं पॅकेट किंवा भुकटी ही 10 किलो बियाणास पुरेशी आहे। तर सर्वप्रथम फार थोड्या प्रमाणात पाणी घेऊन
स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांची भुकटी 200 ग्रॅम 10 किलो बियाणांना सोडावी आणि त्यानंतर बियाणांची पेरणी करावी. दुसरं आहे शेतात वापरून किंवा आपण मातीमध्ये मिसळून 5 किलो सूक्ष्मजीवांची भुकटी 100 किलोग्रॅम सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून प्रति एकर क्षेत्रासाठी समप्रमाणात पसरावी, जेणेकरून त्या मातीतील स्फुरदाचं विघटन होईल आणि पिकांना उपलब्ध होईल. तिसरी पद्धत आहे रोपांची मुळे बुडवून. यासाठी आपण 500 मिली किंवा 500 ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांची भुकटी 10 लिटर पाण्यामध्ये त्याचं मिश्रण तयार करून त्यामध्ये रोपांची मुळे बुडवून ठेवावीत आणि 15 ते 20 मिनटानंतर मग ती रोपे काढून त्यांची पुनर्लागवड करावी. चौथी पद्धत जी आहे ती म्हणजे फवारणीसाठी. आपण स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांचे 1% द्रावण म्हणजेच 1 किलो भुकटी 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचे जे द्रावण तयार होईल त्या द्रावण आपण पानांवर फवारणीसाठी वापरू शकतो. आणि पाचवी जी पद्धत आहे ज्यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे जर आपल्याला हे सूक्ष्मजीवांचा शेतामध्ये वापर करायचा असेल तर 2 लिटर प्रति एकरसाठी हे द्रावण ठिबक सिंचनाद्वारे शेतात सोडावे. अशा प्रकारे आपण स्फुरद विरघळविणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा वापर आपण शेतीमध्ये करू शकतो. तर हे सूक्ष्मजीव हाताळताना काही काळजी घ्यायची आहे. तर सर्वप्रथम म्हणजे सूक्ष्मजीव हाताळताना शेतामध्ये वापरत असताना हातात हातमोजे घालून आणि तोंडाला मास्क लावून त्याचा वापर करावा. त्यानंतर त्यांची शुद्धता तपासावी. त्याची जे आपण उत्पादन खरेदी करणार आहोत त्याची शुद्धता प्लस त्याची गुणवत्ता याची तपासणी करावी. त्याची वैधता तपासावी आणि त्याचबरोबर उत्पादनाच्या पाकिटावर ज्याप्रमाणे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करणे. तर अशा प्रकारे आपण स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्मजीवांचा आपल्या शेतीमध्ये वापर करू शकतो, उत्पादनात वाढ करू शकतो. त्याचबरोबर हे सूक्ष्मजीव पर्यावरणाला पूरक असल्याकारणाने आपण जैविक शेतीकडे एक पाऊल टाकू शकतो. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.